मस्त अशी जाळी पडते. तर इथे मी दोन्ही ठिकाणी दाखवते की असा केक कसा तयार होतो. टेस्टला पण अतिशय सुंदर लागतो. नक्की ट्राय करून बघा. तर मस्त अशी जाळी पडते. फक्त हा केक खालच्या बाजूने इथे तुम्ही बघाल तर थोडासा सिंक होतो. जी वरची बाजू आहे ती सिंक होणार, कारण थोडेसे हे हेवी असल्यामुळे तो वरचा बॅटर किंवा तो फुगून थोडासा सिंक होणार. त्यामुळे बाकी काही नाही, परंतु टेस्ट आणि टेक्स्चर सुद्धा याचं खूप छान येतं. तुम्ही बघू शकता. म्हणजे मैद्याचा केक सारखं आपण कंपेअर नाही करू शकत याला, कारण हे उपवासाचे पिठं आहेत. परंतु खाताना तो घशाला चिटकणार नाही इतपत तो मस्त छान फ्लफी होतो. ठीक आहे. थँक्यू. कसा वाटला केक कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडासा शेअर करा, ज्यामुळे बाकीचे ज्यांनी लाईव्ह मिस केलेला आहे आपला त्यांना हा लाईव्ह बघता येईल आणि या उपवासामध्ये मस्त असा केक करून खाता येईल. आता बाकीचे 2 व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. जर तुम्हाला कंडेन्स मिल्कचा केक बनवायचा असेल तर त्याचीही टेस्ट अतिशय उत्तम आहे. तोही तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या ऑर्डरसाठी. आणि लवकरच आपला जो तुमचे जे आता प्रश्न आहेत, सेल कसे करायचे, स्टार्टअप कसा करायचा, प्राइसिंग कशी काढायची, यावर एक फ्री सेशन मी आधी आणणार आहे. आणि तो जर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये शिकायचा असेल तर त्यावरही आपण नक्कीच बोलूया. तर अशा प्रकारे हा आहे आपला केक, आजचा उपवासाचा केक. ठीक आहे. तर तो केक बेक झाला की मी त्याचा फोटो आपल्या कम्युनिटीला टाकते. आणि सोबत रेसिपी जी आहे, डिटेल रेसिपी तुम्हाला ग्रॅम मध्ये हवी असेल, ग्रॅम मध्ये केली तर परफेक्टच होईल. आणि कप मध्ये जर तुम्हाला करायची असेल तर त्याचंही प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. कारण आता तोंडी सांगून लिहित बसण्यापेक्षा तुम्हाला प्रॉपर मी डिस्क्रिप्शन मध्ये हा व्हिडिओ एंड झाला की डिस्क्रिप्शन मध्ये टाकते, ज्यामुळे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेता येईल आणि मग रेसिपी ट्राय करता येईल. ठीक आहे. थँक्यू सो मच तुम्ही लाईव्ह जॉईन केलात त्याबद्दल. इन्ग्रेडियंट ग्रॅम, हो मी मेघा मॅडम मी हा व्हिडिओ संपल्यानंतर मी सेव्ह करते. आणि सेव्ह केला की तुम्ही एक 5-10 मिनिटानंतर किंवा 15 मिनिटानंतर थोडं चेक करा व्हिडिओ. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला रेसिपी संपूर्ण मिळून जाईल, ग्रॅम मध्ये सुद्धा आणि कप मध्ये सुद्धा. ठीक आहे. कप मध्ये पण सांगते मी. येस, ग्रॅम मध्ये सुद्धा मी सांगणार आहे. काल केला होता केक माझा पूर्ण सिंक झाला. साखर शुगरचं क्वांटिटी जास्त झाली असेल त्यामुळे केक सिंक होतात. परंतु जर तुम्ही या पिठांपासून करत असाल तर थोडाफार तर सिंक केक होणारच आहे, कारण ते पिठांची तशी हे नाही, मैद्यासारखे ते फुलत नाही तेवढे. ठीक आहे. आताचा आपला तुम्ही केक बघाल तर छान असा सॉफ्ट पण झालेला आहे. आणि तुम्ही मस्त असा खाऊन उपवासाच्या वेळेस सुद्धा केक खाऊन एन्जॉय करू शकता तुमचा वाढदिवस. अजून काही कोणाला अडचण असेल तर कमेंट करा, म्हणजे मी लगेच उत्तर देते आणि त्यानंतर आपण आपला जो लाईव्ह आहे तो मग बंद करूया. ठीक आहे. गुळ यूज केला होता. ओके, मे बी त्यामुळेही झालं असेल. आता गुळ कुठला वापरला जातो किंवा कशा पद्धतीने वापरला जातो त्याच्यावर पण डिपेंड आहे. आता जेव्हा आपला हा केक होईल तेव्हा मी त्याचा फोटो तुम्हाला दाखवतेच. गुळामुळेही मे बी तो सिंक होऊ शकतो. ठीक आहे. चला, आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आणि मी लाईव्ह यासाठी आलेली आहे की बरेच दिवस झाले आपण लाईव्ह व्हिडिओ केलेला नाहीये आणि म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारता येतील. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला जाता जाता विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ठीक आहे. मी व्हिडिओ सेव्ह करते आणि तुमचे सगळे जे मेजरमेंट्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकते. ठीक आहे.